नमस्ते. आजचा विषय आहे दरवाजाला जे आपण 3.5 मुहूर्तावर आणि स्पेशल ओकेजनला आपण आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांचे, शेवंतीच्या फुलांचे आपण तोरण बांधतो. तर त्यावर आहे. तर तोरण आहे. तर इथे मी टोटल 12 ते 14 हे पान यूज केलेलं आहे. त्यामध्ये 6 असे डिवाईड करून मध्यभागी 3 पानांचा म्हणजे टोटल 15 पान इथे लागलेले आहेत. तर 15 पानांचा 3 पान जे आहेत ते मोठे आहेत आणि हे बाकीचे बघा ह्या पद्धतीचे फोल्ड करायचे आणि वर शेवंतीच्या फुलांना वर लावून असे दोरा जो असतो आपले गोधडी वगैरे शिवायची जे एकदम स्ट्रॉंग असतो तो दोरा घ्यायचा आहे. त्याचे 3-4 लेअर करून असे त्या ह्याच्यामध्ये ओवायचे म्हणजे जेणेकरून फुलांच्या ओझांना ते खूप पेलू शकतो. आणि हे पहा मोठे पानं 2 ते 3 पानं घ्यायची. त्याच्याने आपल्याला एक फूल बनवायचं आहे आणि ह्याला स्टेपलनी फुलांचा पाठीमागे असं फोल्ड करून आपल्याला फिक्स करून घ्यायचे आहेत. टोटल ह्याला 3 पानं लागतात जे मोठी पानं मी ह्यामध्ये यूज केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये मी झेंडूचा वापर केलेला आहे. बाजूला तुम्ही बघू शकता ते शेवंतीचे फुलं आहेत आणि कॉन्ट्रास्टमध्ये छान दिसतो म्हणून मी झेंडूच्या फुलाचा वापर केलेला आहे. एकच लावलेला आहे कारण झेंडूची फुलं हे मोठी असतात त्यामुळे एकच एवढ्या एक पानांच्या त्या साईजच्या अकॉर्डिंग ते एकच म्हणजे छान दिसतो. पूर्णपणे रेडी झालेला आहे. हे तोरण तुम्ही दिवाळीला, दसऱ्याला, पाडव्याला, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कधीही तुम्ही करून लावू शकता. अगदी एकदम सोपी आणि करायला आणि लवकरात लवकर होणारी आणि मोजक्या पानांमध्ये आणि मोजक्या फुलांमध्ये होणारे तोरण आहे. हा खूप सुंदर झालेला आहे. त्याच्यानंतर इकडे 6 पानं लावून हे तोरण ह्या पद्धतीने इतक्या सुबकतेने छान दिसत आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला तोरणावर हळदी कुंकू वाहायची आहे किंवा लावायची आहे. मग त्यानंतर दरवाजाला स्वच्छ पुसून त्यावर स्वस्तिक आपल्याला बनवून मग नंतर तोरण बांधायचं आहे. तर तुम्ही हे प्रत्येक ऑकेजनला तुम्ही हे करू शकता. आपले फेस्टिव्ह सीझनमध्ये जसं की स्पेशल करून दसऱ्याला, दिवाळीला, पाडव्याला, श्रावणामध्ये वगैरे. हे पहा हे स्वस्तिक बनवलेलं आहे. स्वस्तिकसुद्धा नीट बघून घ्या कारण कसे खूप जण स्वस्तिकसुद्धा चुकीच्या पद्धतीने बनवतात. तर ही अचूक पद्धत आहे जे मी बनवलेलं आहे. ह्या पद्धतीने स्वस्तिक म्हणजे श्री गणेशाचं प्रतीक आहे आणि बाहेरचे 2 स्तंभ आहेत ते म्हणजे रिद्धी सिद्धी आणि त्यांचे मुलं 2 शुभ लाभ. तर हे झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही किती सुंदर आणि सुबक दिसतोय तोरण. व्हिडिओला एंडपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ मी